सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 20वा. आणि ती खोलवर असणाऱ्या त्या दरीच्या दिशेने गडगडत जाऊ लागली आणि याची जाणीव फक्त त्या दोघांना झाली. ती खाली जात होती आणि वरून आता विजेच्या कडकडांसह प्रचंड मुसळधार पाऊस कोसळू लागला. जिया समोर दिसत नसल्याने आणि त्याला प्रचंड धोकादायक संवेदना जाणवल्याने अभिरचे डोळे विस्फारून गेले. त्याचे अंग आपोआप वायुवेगाने ओढत गेले. एका प्रचंड अनामिक उडीने एका कहाणीला उलगडण्याची जी कथा मोठी भयंकर असणार होती आणि जंगलात असणारा तो मात्र त्या तिघांची वाट पाहत वरून होणाऱ्या पावसाकडे पाहत हसत होता. या या तो मोठ्याने गरजला आणि सोबतच्या गडगडाटी हसण्याचा आवाज त्या मुसळधार पावसात विरून गेला. एकाएकी सुरू झालेल्या त्या प्रचंड पावसाने अगदी धूमचक्री माजवली. जियाला खाली गडगडत जात असलेलं पाहून अभिरने जिया अशी मोठी आरोळी ठोकली आणि त्यानेही खाली उडी घेतली. पाऊस नुकताच सुरू झाला असला तरी त्याचा जोर प्रचंड असल्याने चिखल व्हायला सुरुवात झालेली होती आणि जियाला त्या चिखलातून जणू कुणीतरी खाली फरफटत नेत होते. ती या टेकडीवरून त्या टेकडीवर गडगडत जात होती. सगळं काही फिरत असल्याने नेमकं काय होते ते तिला कळण्याच्या आवाक्याबाहेर गेले होते. खाली प्रचंड दरी दिसत होती, जणू मरण समोर दिसतच होते. ती खोलवर जात राहिली आणि प्रचंड भयाने तिने डोळे मिटले. तर अभिर देखील तसाच गडगडत खाली येत होता. त्याला काही करून जियाला वाचवायचे होते. तर जिया लांबवर जात असलेली दिसत होती, ना हातात दोरी न काही. तर बनसाडीने जियाला खाली जात असलेलं पाहून विद्युत वेगाने झाडाच्या टोकाला रस्सी बांधली आणि रस्सीचे दुसरं टोक हातात घेऊन त्याने स्वतःला खाली झोकून दिले. परत तिने टोके एका हाती ताकडे जात होते. जियाने असह्य होऊन शेवटी डोळे उघडले. अगदी थोडी अजून खाली गडगडत जाऊन तिचा अंत होणार होता असंच वाटत होतं. बस आता मरण पत्करण्याखेरीज पर्याय नव्हता. डोळ्यासमोर एका क्षणात मम्मी, बाबा, मधू आणि तोही नजरेसमोर येऊन गेला. तो म्हणजे अभिर. बस आता कपाळ मोक्ष होऊन अंत होणार. त्यासाठी मनाची तयारी करण्या इतका वेळसुद्धा नव्हता. नेत्र परत बंद झाले. काही क्षणात खेळ संपणार आपला. आता ती खाली पडायच्या अवघ्या क्षणाच्या 1/100 काळ बाकी राहिला असेल इतक्यात तिचा हात पकडलेला गेला आणि ती त्या प्रचंड खोल दरीत पडायची वाटली. हाताला प्रचंड धक्का बसला होता. खांदा दुखावला गेला तिचा आणि तिने वरती बघितले. तिचा रक्षक वर एका झाडाच्या तुटलेल्या मुळीला धरून तिलाही पकडून होता. या क्षणी त्या दोघांचेही जीव टांगणीला लागले होते. अभिर तोच होता वरती मुळीला लटकलेला. आता तिच्या घशातून आवाज फुटत नव्हता. खालची दरी बघून तिला प्रचंड गेरी येत होती. तर अभिरची मुळीची पकड ढिली होत होती. तो प्राणपणाने तिला पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि भरीसभर बनून त्याची आणि जियाची पकडसुद्धा सैलावत चालली होती. पावसाचे पाणी दोघांच्या अंगावर बेभान अभिषेक करत होते. जियाचा ऐतिहासिक लूप तिच्या अंगाशी घट्ट चिपकून बसला होता आणि वरून होणाऱ्या विजांच्या कडकडाट अंगाचा थरकाप उडवणारा होता. आज निसर्गाने रौद्ररूप धारण केले होते. नियती रौद्ररूप तेव्हाच धारण करते जेव्हा काही गोष्टींना ती एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. आसमानी संकट येणे त्यावेळी जणू विधिलिखित असतं. जियाची सुटत चाललेली पकड आणि अभिरच्या वर सरण्याचा तोडगा होत चाललेला प्रयत्न. अभिर जीवाच्या आकांताने तिला वर ओढू पाहत होता आणि आपणही वरती जाऊ पाहत होता. पण ते शक्य होत नव्हते. जिया, होल्ड इट प्लीज जिया, डोळे मिटू नकोस जिया, अभिर ओरडला आणि जिया डोळे उघडण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहिली. अभिर, जिया क्षीणपणे बोलली. तिला अंगात ताण जाणवत नव्हते. बस काही क्षणात सैल होणारी पकड मात्र डोळ्यासमोर दिसत होती. अभिरला पाहून मात्र तिच्या डोळ्यात पाणी येत होते. जीवाची पर्वा न करता तो तिला वाचवत होता. तिला खाली सोडून त्याला वरती जाणे शक्य होते केवळ तिच्यासाठी. तो असा इतक्या खोलवर दरीत लटकला आहे हे तिला लक्षात आलं. अभिर तुम्ही जा वरती, सोडा मला प्लीज. अभिर जा तुम्ही वरती.
माझ्यासाठी तुमचा जीव घालवू नका, आबिर सोडा मला. ती वेड्यासारखा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आणि आबिरचे हृदय जणू बंद पडतंय की काय असं त्याला वाटू लागलं. त्याची प्राणप्रिय जिया त्याला सोडून जाण्याच्या गोष्टी करत होती. जियासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला होता. नाही जिया, स्टॉप इट. हात सोडू नकोस. काही होणार नाही जिया. आपण प्रयत्न करू आणि मीही प्रयत्न करतोय. आपण जाऊ वर. हात सोडू नको जिया. आबिर जीवाच्या आकांताने ओरडला. पण जियाला आता समोर आपलं मरण दिसत होतं. आता फक्त आबिर तरी वाचावा याची तिला काळजी होती. आणि आपल्यासोबत तो सुद्धा या जगातून निघून जावा हे तिला नको होते. म्हणून तिने हळूवार हातांची पकड ढिली करायला सुरुवात केली. आणि आबिरच्या ते लक्षात आले. बस, तिचा अजून थोडा हात निसटला तर ती खाली असलेल्या दरीत कोसळणार हे निश्चित होते. आणि ती मुद्दाम हात सोडवत होती. त्याचे डोळे पाण्याने भरले. कित्येक वर्षांनी आज तो रडत होता. त्याला कळतच नव्हते. जिया, तुला माझी शपथ आहे. हात सोडू नकोस. जिया, हात सोडू नको. आय कांट लिव्ह विदाऊट यू. प्लीज प्लीज जिया, हात सोडू नको, तो म्हणाला. आणि ती प्रचंड शॉक झाली. आबिर अक्षरशः रडत होता. तिने हात सोडू नये म्हणून. आणि त्या धक्क्यात असतानाच बनसाडीवरून अंगाला रस्सी बांधून त्याच्याजवळ आला. त्या दोघांना असं लटकताना बघून जणू आपला प्राण जातोय की असं त्याला वाटत होतं. बनसाडी आल्याने आबिरला धीर आला. हे आबिर, जियाला घट्ट पकड. मी तुला हात देतोय, तो म्हणाला. लुक जिया, आपण वाचू शकतो. माझा हात सोडू नकोस. मी आहे ना जिया. अंकल विल हेल्प. असं होल्ड माय हँड, आबिर म्हणाला. आणि जियाने आणखी हात सोडला नाही. कदाचित बनसाडीकडे बघून आपण वाचू शकतो हे तिलाही पटले होते. आणि आता हार मानायची नव्हती तिला. बस संघर्ष करायला तयार झाली ती. बनसाडीने तिथेच कसाबसा हात रोवला. बाजूला एक प्रचंड निमुळती फट होती जी कडेकडेने आत जात होती. ती कुठे जात होती हे कळत नव्हतं. आणि बस त्या निमुळत्या फटीशिवाय तिथे दुसरं काहीच नव्हते. ती फक्त प्रचंड खोल दरी होती. बनसाडी स्वतःला कसाबसा ॲडजस्ट करत आणखी खाली झुकला. जिया, मी तुला पुश करतो. जशी तू वर जाशील तशी आबिरला पकड, तो म्हणाला. आणि खाली जाणाऱ्या इतक्यात त्याने बघितलं की आबिरची पकड त्या झाडाच्या मुळीवरून सैल होते. आता त्याला जे काही करायचे होते ते क्षणार्धात करायचे होते. अंकल, माझा हात सुटतोय. फास्ट. आबिर दात खाऊन त्या मुळीला धरण्याचा प्रयत्न करत होता. ओढ लागून त्याच्या हाताच्या त्वचेतून रक्त येऊ लागले होते. पण त्याची पर्वा त्याला नव्हती. त्याची फक्त जियाकडे लक्ष होतं. जिया वाचायला हवी. त्याने जियाला अलगद हाताशी घेतले. जियाचे डोळे तर आता पुढे काय होईल या भीतीने आपसुकच बंद झालेले होते. बनसाडीने जियाला घेतले आणि आबिरच्या हाताला लागलेली ओढ कमी झाली. आता बनसाडी रस्सीच्या हेलकाव्याने मागे पुढे होत होता. त्याला आता परत हवेच्या झोकाने पुढे त्या चिंचोळ्या फटीत उतरायचे होते. बस एक तोच मार्ग होता जीव वाचवण्याचा. त्या तिघांची हृदय त्या वेळ किती स्पीडने धडधडत होती ते कोणत्याही डिव्हाइसने न मोजता आले नव्हते. बनसाडी पुढे झोक घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्याने ते साधत नव्हते. जियाचे ओझं असल्याने तो मागे ढकलला जात होता. तर आबिरलाही वाचवायचे होते. वरून पाऊससुद्धा आज त्याच्या पडण्याचे सारे रेकॉर्ड ब्रेक करणार होता असं वाटत होते. बनसाडीचे प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता, पण त्याने हार मानली नाही. एकदा तर तो त्या खोबणीला टच करून आला, पण त्या चिंचोड्या फट्यात उतरायचे त्याला शक्य झालं नाही. कमॉन अंकल, फास्ट, आबिर म्हणाला. त्याला स्वतःच्या जखमेपेक्षा, स्वतःच्या प्राणापेक्षा जियाच्या जीवाची काळजी होती. प्रत्येक क्षणी हृदयाची धडधड त्याच्या पीक लेवलला जात होती. शेवटी एकदाच्या बनसाडी स्वतःला प्राणपणाने धक्का दिला आणि त्या चिंचोड्या खोबणीत पाय रोखावले आणि वरती घसरणाऱ्या दगडाला कसंबसं पकडलं. जिया, कमॉन, वरती पकड, बनसाडीने जियाला आवाज दिला.
कारण तिला समोर घेऊन त्या चिंचोळ्या फट्यात उभं राहणं त्याला शक्य नव्हते. जियानेही मेहनतीने डोळे उघडले. वरती अबीर अजूनही लटकला होता. सर सर अबीर प्लीज प्लीज त्यांना वाचवा, जिया भरल्या डोळ्यांनी म्हणाली. त्या दरीच्या उंच टोकावर 3 धागे अडकले होते. जिया प्रचंड मेहनतीने बाजूला झाली. एक चुकीचे पाऊल तिला परत त्या दरीत खोलवर घेऊन जाऊ शकत होते. वरून येणारा पाऊस सैतानच रूप घेऊन बरसत होता. जिया वरती असलेल्या छोट्याशा बकसनीला धरून उभी होती. जिया पकडून उभी राहा, वरती अबीरच्या आत सुटण्याची शक्यता आहे, मी त्याला खाली घेतो. या चिंचोड्या फटीने कदाचित आपण पलीकडे जाऊ शकतो. होल्ड ऑन एनी अँड स्टे स्ट्रॉंग, यू आर ब्रेव्ह, बनसाडी म्हणाला आणि जियाने मान डोलावली. या क्षणी अबीर शिवाय तिला दुसरं काही दिसत नव्हतं. बनसाडी हळूहळू वरती जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यालाही त्या रस्सीने प्रचंड त्रास होत होता. कोणत्या नात्याने आपण त्या दोघांना जीवावर उदार होऊन वाचवतो आहे हे त्याला कळत नाही. अंतरंगात ते दोघे वाचले म्हणजे हे स्ट्रॉंग फिलिंग होती. बनसाडी प्रचंड कष्टाने आपल्या अंगाभोवतीची रस्सी आवडून घेत वरती सरकला. आता अबीरला घ्यायचे होते त्याने अबीरच्या रताळलेला हात सोडवला आणि त्याला आपल्या पकडीत घेतले. अबीरचे वेट जास्त असल्यानं प्रचंड कष्ट पडत होते त्याला घेऊन तो रस्सी हलकी करण्याचा प्रयत्न करू लागला आणि कसाबसा तो चिंचोड्या फट्यात पाय ठेवणार इतक्यात त्याच्या पायात सटाकला आणि जियाचे डोळे विस्फारले. ती प्रचंड आवाजात ओरडली, गुरुदेव. बस कार स्तब्ध झाला. जीवन की मृत्यू या दोलायमान स्थितीत अडकलेले ते एक क्षण, केवळ एक क्षण त्या सर्वांचे भविष्य ठरवत होता. आता पुढे काय होणार आहे हे कुणाला माहीत नव्हते. ते मात्र डिसीज रूप घेऊन अगदी बेसूर हसत होता. पुढचा भाग तर याहून जबरदस्त इंटरेस्टिंग आहे आणि तो तुम्हाला नक्की वाचायला आवडेल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज लाईक आणि शेअर आणि कॉमेंट्स नक्की द्या. धन्यवाद.